जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आपण पाठीमागं पाहतोय सर्वच राजकीय पक्षाच्या समर्थकांची या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते। आपल्यासोबत आशाताई बुचके यांचे समर्थक आणि बाजार समितीचे संचालक मरबळ साहेब आहेत। मरबळ साहेब, तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा, काय परिस्थिती पाहायला मिळेल? आमचा मतदारसंघ तांबे बारावई। बरं, काय तिकडे परिस्थिती? परिस्थिती आम्ही काय पाहिली नाही, पण आम्ही ताईंचा फॉर्म भरायला आलोय। अच्छा, आशाताई समर्थक भाऊ, काय तुमच्या मतदारसंघात काय परिस्थिती? आमच्याकडं सगळी तयारी झालेली आहे, सगळे फॉर्म भरलेले आहेत। एक नंबरला 100% भाजपच लागेल, कमळ फुलणार 100%। कोण उमेदवार? उमेदवार जिल्हा परिषदेचे पंडित भाऊ मेमाने आहेत। 2 उमेदवार सिक्रेट आहे, ते तुम्हाला संध्याकाळी सांगतो। आता मला सांगा, तुमचे एक सहकारी तुम्हाला सोडून गेले का? आता म्हणजे त्याला गद्दारी म्हणायचं, स्वार्थापोटी गेलं म्हणायचं का काय म्हणायचं? प्रत्येकाचा ज्याचा त्याचा लुकआउट आहे, याला जिकडे आवडतं तिकडं जातो। पण आमच्या पद्धतीने आम्ही बांधणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे। प्रचंड असे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यात जास्त भाजपचे सभासद आमच्या गटामध्ये आहेत। त्यामुळे आमचे सगळे मतदार आहेत, छुपे मतदार आहेत। त्यामुळे आम्हाला आमचा विजय हा निश्चित वाटतोय। सोडून कोण गेले तरी माहिती आहे का? सगळं माहिती आहे। काय नाव त्यांचं? काय कारण काय पडलं नाव घ्यायचं? अच्छा, नाव घ्यायचं काय? आपल्यासोबत होते शंकरराव कुमकर, ते भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आहेत। जे सोडून गेले त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही असं ते म्हणतात। आपल्यासोबत इतर कार्यकर्ते आहेत। भाऊ, कुठलं गाव? वडगाव कांदळी। काय कोणाची हवा? कल्पनाताई वैभव शेटकाळे। कल्पनाताई वैभव काळे। हे बघा, हे सेवानिवृत्त पोलीस आहेत। साहेब, काय तुम्ही कोणाची हवा? काय नाही, तुमच्याकडे भारत सर्वांचा देश आहे। भारत सर्वांचा देश आहे। साहेबांनी शब्द कायम ठेवलेला आहे। आमचे मित्र आहेत। साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हो, नमस्कार। काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात? कल्पनाताई काळे। कल्पनाताई काळे। आता पांडुरंग पवार यांच्या सूनबाईंनी आज तरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यांना काही कन्व्हिन्स करणार, समजून सांगणार? तर तो त्यांचा प्रश्न आहे। पक्षाने तर आम्हाला स्पष्ट संकेत दिलेले आहेत, त्यानुसार आता आमची वाटचाल चालू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून या गटामधून उमेदवारी कल्पनाताई काळे यांना खोडद गटामधून दिलेली आहे। त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते जोशामध्ये आहेत। पांडुरंग पवार त्या पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत, ते या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेतील आपण अशी अपेक्षा करूया। भाऊ, काय परिस्थिती तुमच्या गटामध्ये पाहायला मिळेल? आमच्या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, कल्पनाताई वैभव शेटकाळे, पांडुरंग पवार यांच्या सुनबाई उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। शेवटी परत माघारी सुद्धा होऊ शकते। तुम्ही पवार साहेबांना काय आवाहन कराल? काहीच नाही, पवार साहेबांचं पण काम चांगलं आहे, पण त्यांनी नवीन चेहऱ्याला त्यांनी स्वतःहून संधी द्यायला पाहिजे। पवार साहेबांनीच आता पाठीशी उभं राहिलं पाहिजे। त्यांनी पक्षासोबत राहून एवढ्या वर्षी त्यांनी पक्षाचं काम केले, त्यांनीच नवीन चेहऱ्यांच्या पाठीमागं राहून अजून ताकद वाढवली पाहिजे। आम्ही तरुण असे आवाहन करू पवार साहेबांना। तुमच्या गटामध्ये ज्यांनी शिवसेना सोडली आणि आता ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले, ज्ञानेश्वर खंडागळे, त्यांच्या पत्नीचं तगडं आव्हान असणार आहे, कसं पाहता? साहेब, मांजरवाडी गाव पाहता ते नारायणगाव गटात आहे, त्या ठिकाणी सुद्धा महिला आरक्षण आहे। त्यांना जर उभं राहायचं होतं तर त्यांनी त्या ठिकाणी, पुरुष जर असतं आरक्षण तर ते स्वतः उभे राहिले असते, तर आम्ही नक्की विचार केला असता। तर सर्वसामान्य जनता आता नक्कीच हा विचार करून या नवीन चेहऱ्याच्या पाठीमागं उभं राहील असं आम्हाला वाटतं। तुमच्या उमेदवाराची जमेची बाजू काय? आमच्या उमेदवाराची जमेची बाजू घ्यायची का? त्यांनी साळवाडी गावचं चांगल्या प्रकारचं सरपंचपद भूषवलेलं आहे। 5 वर्षात त्यांनी कामं पण चांगली केलेली आहे आणि पक्षाशी सुद्धा एकनिष्ठ आहे। ते सर्वांच्या सुखदुःखात, आजूबाजूच्या गावांमध्ये कायम ते सर्वांच्या सुखदुःखात असतात। आता 2 राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एकत्र झालेली आहे, काय त्याचा प्रभाव, प्रतिसाद कसा मिळेल? त्याचा प्रतिसाद चांगल्या प्रकारचा राहणार आहे, कारण लोकांना जी राष्ट्रवादी विभागली गेली होती ती जर एकत्र होते तर हा सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि पक्षाचा उमेदवार आहे, त्यामुळं काही अडचण येणार नाही असं तरी आम्हाला वाटतं आणि सामान्य लोक साथ देतील। काय कोणाची हवा? कल्पनाताई वैभव शेटकाळे। कोणाची हवा? कल्पनाताई वैभव काय म्हणाले? घड्याळाचीच हवा आहे आता। दोन्ही पक्ष एक झाला, राष्ट्रवादी पक्ष एकनिष्ठ झाला का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही। साहेब, तुमच्या अर्धांगिनीला आता उमेदवारी मिळालेली आहे, काय तुमच्या भावना, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम मी जुन्नर तालुक्यातील लोकप्रिय नेते, युवा नेते अतुलदादा बेनके आणि खासदार अमोलदादा कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
त्याचप्रमाणे RPI पक्ष या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आज आमच्यासारख्या सर्वसाधारण परिवारातील एका व्यक्तीला आज ही उमेदवारी त्यांनी आम्हाला दिलेली आहे आणि निश्चित रूपाने जो त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे तर आज आपल्या सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो की त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू आणि या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू. आता पांडुरंग पवार एक ज्येष्ठ आहेत, त्यांच्या सुनबाईसुद्धा फॉर्म भरणार आहेत, माघारीला अजून अवकाश आहे, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल, समन्वय कसा असेल? पांडुरंग पवार साहेब हे आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आहेत. निश्चित रूपाने त्यांचं पक्षासाठी आणि या आपल्या परिसरासाठी खूप मोठं योगदान आहे. आम्ही त्यांची वैयक्तिक जाऊन आमचा काळे परिवार आम्ही जाऊन त्यांची भेट घेणार आहे आणि निश्चित रूपाने त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही ते पण आमच्यासोबत उद्यापासून तुम्हाला दिसतील अशी मी त्यांना विनंती करेल. आणि मला खात्री आहे की पवारसाहेब हे उद्यापासून माझ्यासोबतच कल्पना काळे यांचा प्रचार करायला असतील आणि ते आमच्या वडीलधारी आहेत, त्यांचं आमच्यावरती निश्चित रूपाने प्रेम असेल. ठीक आहे, आता संधी समजा कल्पना काळेला मिळाली पण ही पण त्यांच्या सुनेसारखीच आहे आणि त्यांचंही प्रेम जसं त्यांच्या सुनेसाठी आहे तर हिच्यासाठी पण निश्चित रूपाने असेल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेत, त्याचा फायदा किती होईल? साहेब, फायदा निश्चित रूपाने होईल. हे आपण गेल्या 2 इलेक्शनला आपण पाहिलेलं आहे की विभागणी झाल्यानंतर त्याचे परिणाम हे सगळ्या ठिकाणी झालेले आहे आणि त्यातल्या त्यात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष देखील आता या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यात युतीमध्ये आहे. तर निश्चित रूपाने सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन सगळ्यांचा विचार करून सगळ्यांचं मत ऐकून आम्ही या इलेक्शनला सामोरं जाणार आहे. कोणालाही न दुखवता पुढची दिशा त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ठरून हे इलेक्शन आम्ही निश्चित रूपाने गुलाल हा कल्पना काळे आणि आमच्या काळे परिवाराचा, सगळ्या मित्रपरिवार, सगळ्या ज्येष्ठ वडीलधारीचा यांचाच असणार या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. कल्पनाताई, तुमची काय प्रतिक्रिया? नमस्कार वाणी सर, मी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदसाहेब पवार आणि तसेच शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि तसेच RPI या 4ही पक्षातून आज मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहे आणि माझं निशाणे आहे घड्याळ. आणि मी एवढंच सांगते की सर्व मतदार बंधू भगिनींना की ही जी मला तुम्ही संधी दिली आहे त्या संधीचं नक्की मी सोनं करेल आणि ही निवडणूक मी नक्कीच जिंकून दाखवेल. कल्पनाताई काळे एक युवा कार्यकर्ते आहे, पक्षाने गटातील सर्वे करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य अधिक प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे त्या बोरी गटामध्ये कल्पनाताई ह्या विजय होऊ शकतात अशा प्रकारचा दावा या ठिकाणी केला जातो आहे. आता सावरगाव गटामधून गुलाब पारखे यांना समर्थन करण्यासाठी हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आता पोलिसांनी इथं बॅरिकेड लावलेलं आहे, त्यामुळे या बॅरिकेडमध्ये सगळ्यांना काय आज सोडलं जाणार नाही. आपल्यासोबत विकी भाऊ आहेत. विकी भाऊ, आज तुमचे वडील उमेदवारी अर्ज दाखल करतायत, तुमची काय प्रतिक्रिया? या पुढे या. फक्त नियोजन आहे, 2 मिनिटं फक्त मी येतो. एक मिनिटं बोलून घ्या. काय कसा माहोल आहे? एवढा मोठा प्रतिसाद आहे, प्रचंड गर्दी पाहायला मिळते. सर, हे लोकांचं प्रेम आहे, 9 वर्षात कमवलेली हीच संपत्ती आहे आमच्याकडं. तेच जनतेचं प्रेम आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही परत एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, सचिन भाऊनी जो आमच्यावर विश्वास ठेवला, दिलीप सर बामणे असतील, बबनराव थोरात साहेब असतील आणि मेन म्हणून ज्यांच्या विरुद्ध आम्ही काम केलं त्यांनी अतुल शेठ असतील, त्यांनी आम्हाला परत एकदा विश्वासात घेऊन आम्हाला संधी दिली. मी अतुल शेठचं आयुष्यभर ऋणी राहील, मी एवढं सांगतो सर. आणि विजयाची सभा आहे, विजयाची रॅली आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगतो सर. बस. या सावरगाव गटामध्ये गुलाब पारखे यांचं काम निश्चित चांगलं आहे. मितभाषी माणूस, कमी बोलणारा माणूस, काम जास्त करणारा माणूस आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागे सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायला गुलाब पारखे पुढे गेलेले आहेत. आपल्यासोबत त्यांचे समर्थक आहेत. भाऊ, काय सांगाल, मतदारसंघात कसा माहोल आहे? एकदम चांगला माहोल आहे. काय आता समोर आशाताई बुचके आहे, संतोष चव्हाण आहे, सगळे उमेदवार अगदी चांगले. विजय कोणाचा? गुलाब शेठ पारखे यांचा विजय निश्चित आहे. जयसिंगराव, आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहात, त्या गटामध्ये 2 राष्ट्रवादी आणि शिवसेना तुमची युती झालेली आहे. काय कसं माहोल राहील, काय सांगाल? एकदम चांगला माहोल राहील आणि पूर्ण राष्ट्रवादीची ताकद गुलाब शेठच्या पाठीमागे उभी राहणार. आता समोर आशाताई बुचके आहे, संतोष चव्हाण आहेत. नाही, असू द्या कोणी पण मशालीचं चिन्हावर गुलाब शेठ पारखे यांचा विजय निश्चित झालेला आहे आजच. आता आशाताई बुचके यांचं सुद्धा या मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम राहिलेलं आहे.
हा आहे चांगलं काम, परंतु आता लोक सध्या बदल हवा आहे लोकांना. तेच माणसांना लोक कंटाळलेली आहेत आणि गुलाबशेठ पारखेच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे जिल्हा परिषदेला आणि त्यांच्या माध्यमातूनही खूप कामं झालेली आहेत. येणाऱ्या गावात, आमच्या गावात आणि आमच्या पंचकृषीत खूप कामं झालेली आहेत त्याची. सावरगाव गटामध्ये या निवडणुकीमध्ये आशाताई बुचके, गुलाब पारखे, संतोष चव्हाण अशी तिघांची तगडी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त ठेवलेला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. या ठिकाणची गर्दी पाहता आणि हा सगळा माहोल पाहता सावरगाव गटामधलं नियोजन निश्चित चांगलं झालेलं आहे. पोलीस प्रशासनाने याबाबतची चांगली काळजी घेतलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती आहे, कायदा सुव्यवस्था पाळा, पोलीस प्रशासनाला, निवडणूक आयोगाला सहकार्य करा. आपल्याकडून, आपल्या कार्यकर्त्याकडनं एकही चूक होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या, असंच विघ्नर टाईम्सचं तुम्हाला आव्हान आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.